आम्ही इथे थांबलो आहोत रुद्राक्ष घ्यायला. भीमाशंकर जवळच एक गाव आहे जिथे हे ओरिजिनल रुद्राक्ष मिळतात. आम्हाला खूप साऱ्या जणांनी सांगितलं होतं की यांच्याकडे तुम्ही जा, तुम्हाला नक्की ओरिजिनल रुद्राक्ष मिळेल. हे नेपाळवरून आणलेले रुद्राक्ष आहेत आणि यात आपण शोधून घ्यायचे. आपल्या नशिबात असेल, एकमुखी असेल किंवा दोनमुखी असेल, ते आपल्या नशिबात ना, आपल्या हाताने घ्यायचं काढून. आणि असे सोलून नाही मिळत का विकत ते? नाही, मग असं सोलून ठेवल्यानंतर लोक विश्वास नाही ठेवते. ते काय पिठाचे बनवले. अच्छा, ते आर्टिफिशियल असतात. ते मग डायरेक्ट असं चंद्र असं सूर्य तुमच्या समोर असतो. एकमुखी लागतो, पंचमुखी लागतो. चांगलं असं काही नसतं का पंचमुखी घातलेलं चांगलं असतं? सगळ्याचे वेगवेगळे प्रकार. योगेश यांनी एक रुद्राक्ष काढलाय. आता आम्हाला पाहायचंय की ह्यांच्या नशिबात कुठला रुद्राक्ष आलाय, कुठला मुखी आलाय. रुद्राक्ष काढीला लटकल कसं तुम्ही सांग. टाकलेले असं ती सगळे मैद्याचे आणि पिठाचे बनवले असं त्याला काढीला डिंकन बरोबर ते चिटकावलेले असं. बरं ठीक आहे, तो रुद्राक्ष तुम्हाला असं फळामध्ये होता का? नाही, रुद्राक्ष फक्त रुद्राक्ष. मग तुम्ही मग हा फळापासून आलेला रुद्राक्ष झाडाचा ओरिजिनल. म्हणजे साल पुढे गेली तर रुद्राक्ष अहो सगळे टोटल 100% नकली असतात. झाडाचे हे दादा सांगतायत आपल्या महाराष्ट्रामध्ये जे रुद्राक्ष उगतात ते रुद्राक्ष नाहीच, सगळे भद्राक्ष. भद्राक्ष म्हणजे भद्राक्ष आणि रुद्राक्ष याच्या दोन प्रकार असतात. रुद्राक्ष जो असतो त्याला ऑटोमॅटिक पहिलेच बिळ असतो. याला ऑलरेडी बिळ आहे. आणि जे भद्राक्ष असतात तो कडक असतो. हे बघा, आता ब्रश असतात मी पूर्ण साफ करून क्लीन. अच्छा, त्यांचं असं म्हणणं आहे हे फळ आहे, त्यांनी क्लीन कट केलं, तर ते क्लीन करणार ब्रशनी. याला होल असतं पहिलंच, तर तो असतो रुद्राक्ष. आणि ज्याला होल नसतं ते असतं भद्राक्ष. पंचमुखी. हे किती? पंचमुखी योगेश यांना पंचमुखी रुद्राक्ष मिळालेला आहे. अभिनंदन. पंचमुखी असेल तर पंचमुखी पंचतत्वाला तयार केलेला असतो. ब्रह्म, विष्णू, महेश, शंकर आणि याच्यामध्ये 5 देवताचा, सूर्य देवताचा प्रकाश असतो. याची माळ तुमच्या श्रद्धेने जर 108ची घातली तर ते अगदी उत्तम असते. आणि जर 108 तुम्ही घेऊ शकत नसेल तर 11 रुद्राक्ष आपल्या इथं पूर्णपणे गळ्यामध्ये असं चांदीच्या याच्यामध्ये त्याला कव्हर म्हणून बघायचं. जेव्हा ते पंचेंद्रियाचे प्रकाश सूर्याचे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा हे रुद्राक्ष कुठलंही येणारं संकट किंवा आपल्यावर होणारं काही गोष्टी असतात किंवा लक्ष्मी जाणे, जास्त पैसा खर्च होणे किंवा तो बचत करणे यासाठी किंवा घरामध्ये सुख शांती प्राप्ती आपल्या शरीरासाठी, लोक म्हणतात अटॅक वगैरे याच्यापासून असं तुम्ही कुठलीही युट्यूबला सर्च करा किंवा कुठलीही माहिती घ्या, ते कुठे नाही तर याची पूर्णपणे ही ओरिजिनल याची माहिती तुम्हाला मिळेल. आणि हे गळ्यात घातल्यानंतर याचे अनेक प्रकार असतात. तुम्ही आता 11 घेऊन गेले, दुसऱ्यापर्यंत 108ची माळ 100% गळ्यात घालणार. नक्की नक्की. त्यांनी सांगितलंय की पैसे जास्त खर्च होत असेल, जसं त्यांनी सांगितलं की रुद्राक्ष घातल्यामुळे लक्ष्मी बाहेर जात नाही, लक्ष्मी घरात येते आणि तुमचे जे खर्च आहेत ते कमी होतात. तर अशा कंडिशनमध्ये रुद्राक्ष घालण्याची गरज यांना नाही आहे, रुद्राक्ष घालण्याची गरज मला आहे, जेणेकरून लक्ष्मी बाहेर नाही गेली पाहिजे, खर्च कमी झाले पाहिजेत. त्यांनी 2 रुद्राक्ष घेतलेत, दोन्ही पण पंचमुखी रुद्राक्ष यांना भेटलेत. रोहितने घेतलाय, रोहितला एक 4 मुखी मिळाला आणि एक 6 मुखी. तर 4 मुखी नाही 4 मुखी बिझनेस साठी नाही ना बोलत तुम्ही, 6 मुखी बिझनेस साठी. पण त्यांचं असं म्हणणं आहे की गळ्यामध्ये घालायचा तर तो फक्त पंचमुखी घालायचा, बाकीचे रुद्राक्ष एकमुखी आणि पंचमुखी गळ्यात घालायचा, बाकीचे रुद्राक्ष तुम्ही गळ्यात नाही घालायचे. त्याचे पर्पज वेगवेगळे, त्याची ठेवण्याची पद्धत पण वेगवेगळी आहे. तर आपल्या मनाने काही करायचं नाहीये. फायनली रोहितला पंचमुखी रुद्राक्ष मिळालेला आहे. तिसऱ्या अटेम्प्टला 2 मिळाले असतील तर अवेल अँड गुड. नवऱ्याने घेतलेला रुद्राक्ष बायको नाही घालू शकत गळ्यामध्ये. तुम्ही मग अशी म्हटले ज्यांनी अवला काढायचा. अच्छा, रुद्राक्ष 2 पंचमुखी लांबत ना, शंकराच्या अश्रूपासून निर्माण झाले रुद्राक्ष. हे रुद्राक्ष तुम्ही इथून घेऊन जाता देवाच्या एक ठिकाण. हे रुद्राक्ष नेत आहे काय कुठून आपण मैद्यापासून पिठापासून बनवणे, हे ओरिजिनल फळाचे तोडून आणले रुद्राक्ष. तुम्ही जर याची श्रद्धा ठेवली, कुठला तरी एक संकल्प करून गळ्यामध्ये घालायचा, दुसऱ्या पर्यंत आल्यानंतर तुम्ही 108ची माळ 100% गळ्यात. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणे हा संकल्प पूर्ण होणारच. तुम्ही जो संकल्प करणार, संकल्प म्हणजे काय करायचं, कुठली एक मनात इच्छा बोलायची का? अच्छा, ठीक आहे. अशा पद्धतीने सगळ्यांनी रुद्राक्ष घेतलेले आहेत. हे 4 मुखी आणि 3 मुखी, रोहित 6 मुखी आणि 5 मुखी, 4 मुखी, आणि योगेश यांना दोन्ही पंचमुखी. सगळ्यांची रुद्राक्ष घेऊन झालेले आहेत. आणि मी खरं सांगते
मी ह्या बाबतीमध्ये खूप अडाणी होते की रुद्राक्ष, मला असं वाटायचं रुद्राक्ष म्हणजे फक्त एकच रुद्राक्ष असतो. हा हे पंचमुखी वगैरे मला माहीत होतं, पण त्याचं हे नव्हतं माहिती की फक्त पंचमुखी आणि एकमुखी आणि तीनमुखी फक्त गळ्यात घालतात, बाकीच्या गळ्यात घालत नाहीत. हे मला खरंच माहीत नव्हतं. आणि मला हे पण माहीत नव्हतं की महाराष्ट्रामध्ये जे मिळतात म्हणजे जी झाडं आहेत ते भद्राक्ष आहेत, ते रुद्राक्ष नाही येतात. हे पण मला माहीत नव्हतं. आज माझ्या नॉलेजमध्ये रुद्राक्षबद्दल भयंकर असं नॉलेजमध्ये भर पडलेली असं म्हटलं तरी चालेल. आणि नेक्स्ट टाईम मी माझी फ्रेंड सोनी आम्ही दोघी येणार आहोत आणि आम्ही दोघी सोबत, सोनीकडे ऑलरेडी 2 रुद्राक्ष आहेत, तर ती आणि मी सोबत घालणार आहोत रुद्राक्षाची माळ. आमचं जावई मला खायचंय ते. आता रुद्राक्ष खातो का काय तू? फायनली ट्रिप एंड होणार होती, पण ट्रिप एंड नाही झाली. ट्रिप आली माझ्या माहेरी. सगळेजण आलेत निरगुड सरला. आ रिया आणि आता राजा सगळ्यांचं वेलकम करणार आहे. इथे चालू आहे किचनमध्ये लेडीजचं डिस्कशन. लग्न कसं झालं आणि काय झालं ह्याच्याबद्दल आमची चर्चा चाललेली आहे. जेव्हाही लग्न झाल्यानंतर आमच्याकडे नवरदेव पहिल्यांदा घरी येतो तेव्हा त्याचा मानपान केला जातो, नवरीचाही केला जातो, पण नवरी इथे सोबत नाही आहे. आणि इथे आहेत आमचे ड्रायव्हर दादा ज्यांनी आम्हाला सेफली घरी आणलं, म्हणून त्यांचाही सत्कार दादांनी केलेला आहे. आणि संध्याकाळची वेळ आहे आणि ग्लास हाऊसमध्ये बसायचं नाही असं होणार नाही. ग्लास हाऊस पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये बसण्याचा मोह कोणालाच आवरत नाही, कारण खरंच आतमध्ये बसल्यानंतर भारी वाटतं. माझ्या माहेरी गॅसची जी टाकी आहे ती घराच्या बाहेर आहे, तेच दादा इथे दाखवत आहे. 2 टाकी काय आहेत आयुष्यात पहिल्यांदा मी पण पहिल्यांदाच पाहिलं. अरे हे काय भारी काम आहे खरंच ना. हे ना हे असं आतमध्ये विषय ठेवला काही. दुसरी गोष्ट असं केलंय, याला मशीन बसवलंय. तुमच्याकडे नसेल कोणी बघा, हे समजा तुमचं बटन चालू ठेवलं आतमध्ये गॅसचं आणि लायटर नाही पेटवलं तर आपला गॅस पांगतो आणि याला अचानक पेटवलं तर स्फोट होतो किंवा जाळतो. ही मशीन बसवलंय, तुमचं बटन चालू गॅस आपोआप होतो. तुम्ही नाही का किती वेळ चालू होते करत होते वाच नव्हता येते हे मशीनमुळे अच्छा, म्हणजे मी गॅस पेटवलाच नाही, गॅस चालू राहिला तर हे मशीन काय करतं? बंद करून टाकतं का? जाळी मारायची राहिली अजून, आता एवढी जाळी मारली ना मी. हे आहे नागिनीच्या पानांचं झाड, म्हणजे ज्याला विड्याचं पान म्हणतात, जे आपण जेवणानंतर खातो. तर हे झाड मी लावलेलं आहे आणि आम्ही जेव्हाही गावाला असतो जेवण झाल्यानंतर संध्याकाळी नेहमी खातो. बाय. ड्रायव्हर सोडून पळून जाईल. आम्ही झाडं पाहायला मागे चाललोय. आता पडलाय अंधार, तरी पण झाडं पाहिजे आहेत. ही आहे घराच्या मागची छोटीशी बाग, जिथे आई दादांनी मोसंबी, लिंबू अशी झाडं लावलेली आहे. पेरू आहे, सोनचाफा आहे. तर सगळ्यांना ते पाहायचं होतं म्हणून एवढ्या अंधारामध्ये आम्ही पाठीमागे गेलो होतो. ड्रायव्हर काकांनी अचानक गाडीचा ब्रेक मारला आणि म्हणाले बिबट्या आहे, पण आम्ही जाईपर्यंत तो शेतामध्ये निघून गेला होता. अंधार असल्यामुळे तो आम्हाला दिसला नाही, पण बिबट्या काय आमचा पिछा सोडत नाही आहे. कॅमेऱ्यात काही शूट होत नाही वाघ माझ्या. हा दादा, तुम्ही बघितला? मी पण बघितला. वाघ होता? मी पण बघितला. हा, रियाने पण पाहिला. आता परत एकदा मी नाही पाहिलाय, ड्रायव्हर काकांनी आणि माझ्या रियाने वाघ पाहिलाय, म्हणजे बिबट्या पाहिलाय. तो पण रस्त्यावरनं क्रॉस झाला. आम्ही सगळे पुढे जातपर्यंत तो गेला पण होता अंधारामध्ये. आपण भूमी, आपल्याला वाघ दिसला नाही? दिसला ना आपल्याला. फायनली ट्रिप एंड होतीये. माहेरवरनं निघालोय, आता चाललोय माझ्या सासरी. जाणार होतो आम्ही सकाळी 7 वाजता, येणार होतो 2 वाजता घरी. निघालो आम्ही 7:30-8 वाजता आणि आता 8 वाजले तरी आम्ही अजून घरी पोहोचलेलो नाही आहे. फोन माझा स्विच ऑफ होणार आहे, त्यासाठी सांगत होती की आज आम्ही भीमाशंकरला गेलो, देवाचं दर्शन घेतलं, नंतर माझ्या माहेरी गेलो. माहेरवरनं थोडा पाहुणचार घेतला आणि आता परत चाललो आहे.
आणि ही आहे पिकनिकची फायनल स्टेज, जिथे आम्ही सगळ्यांनी रात्री एकत्र पुन्हा एकदा जेवण घेतलं. हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे सगळ्यांचा रिटर्न जाण्याचा दिवस, पण त्याच्या आधी माझे जे आजो सासरे आहेत त्यांच्या मुलांच्या घरी पूजा आहे. म्हणजे बाबांच्या चुलत भाऊ जे आहेत, माझे सासऱ्यांचे चुलत भाऊ, त्यांच्या घरी या सत्यनारायणची पूजा आहे. तर त्यासाठी सवासीन जेवायला बोलवतात. तर त्यासाठी मला बोलवलं आहे. ताईन ते जस्ट आत्ताच सगळे निघाले आहेत. मुंबईच्या दोघी माझ्या नंदा म्हणजे श्वेताताई, पल्लवीताई सगळे आज मुंबईला निघालेत, कारण की मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत. आम्ही उद्या निघणार आहोत, पण त्याच्या आधी आजचा हा पूजेचा कार्यक्रम आम्ही अटेंड करून जाणार आहोत. आता दुपारचे वाजलेले आहेत, ऑलमोस्ट 1 वाजायला आलेले आहेत. तर मला जेवायला बोलवलं आहे. आणि ऊन पहा, अक्षरशः डोळेसुद्धा उघडताना त्रास होतो, एवढं ऊन आहे. आणि आज आमचा मंडप पण निघालेला आहे. आणि आज मी साडी घातली आहे, जी मी पुलं बाजारमधून घेतली होती 1200 रुपयाला. आणि सिरियसली कॉटन साडी आहे. मला एवढं छान वाटतं आहे. एवढे दिवस झालं काठपदर वेअर करून करून त्रास होत होता, तो त्रास आज मला कमी जाणवतो आहे. तू घातली त्याला कुठली टोपी म्हणतात? याला फराची टोपी म्हणतात. अच्छा, आपल्याकडे घालतात काही? हो घालतात बऱ्यापैकी तिकडे कोल्हापूर साईडला घालतात हो ना. हो हो नवरदेवाला पण असते. मी पहिले विदर्भ साईडला पण अशी टोपी घातली जाते. हो हो बरोबर. आपल्याकडे बऱ्यापैकी ती मंचरकर टोपी घालतात ना, ती व्हाईटवाली. आता आपल्याकडे अच्छा मंडप पण घातलाय का तुम्ही? हो मंडप पण झालं, कालच सगळं केलं. ह्या आहेत वहिनींच्या आई. तू सांग कोण येतात? असं सांगेल, सांग कोण येतात. अरे सांग. या माझ्या जाऊबाई म्हणजे गौरीच्या मम्मी. या माझ्या जाऊबाईंच्या आई आहेत, अच्छा. व्याजवाडी वाई सातारा. अच्छा, आज सगळे सातारकर भेटणार आहेत आपल्याला. सुरू झालाय. सासूबाईंनी मला सकाळी 9:30ला बोललो होतं, हो, पण ती त्यांना आता उशिरा आली. आणि मेन घरातली आहे, मोठी सून असून उशीर आली. आमची कालची आमचं जागरण 4ला संपले, 4:30ला झोपलो आम्ही सगळेजण. कसं येणार? आम्ही पण मागे होतो का? समजलं बघा, कारणं किती देतात न यायची. तुम्ही सासूबाई आहात ना, मी सून आहे ना, चालतं ना थोडं. तर हे आहे घर साई निवास, आणि हे माझ्या पंजे सासूबाईच्या नावावर आहे, वेणुबाई नामदेव गाजरे. आणि डेट पहा, 1991 साली बांधलेला हा बंगला आहे. घर नाही म्हणणार, हा 2 मजली बंगला आहे. ही आहे गौरी, माझी छोटी जाऊबाई म्हणजे क्षितिजची वाईफ. जी तुम्हाला पाठीमागच्या 2-3 व्लॉगमध्ये दिसत आहे. त्यांच्या लग्नाची पूजा होती ही. लग्नाची पूजा होती यांच्या. लग्नावर किती वर्ष झालं का? 3 वर्ष. आणि पूजा आता केली यांनी, म्हणून भांडी घासायला लावलं. घासत आपल्याला जेवायचं आहे का? आम्ही जेवतो. मुंबई बरोबर जेवणार आम्ही. बरं. आणि नानी म्हणतात मी अजून आवरलं नाही. अवतारामध्ये सुनबाई बघ व्यवस्थित तयारी करत असताना नाही. संध्याकाळी आवरणार आहात ना? संध्याकाळी नक्की परमेश्वर. पण पहिला हा टाकणार, पहिला ओरिजिनल लुकवाला टाकणार आणि मग तो टाकणार. हा, दोन्ही पण टाकणार मी. आणि ह्या दुसऱ्या सासूबाई नाश्ता नाही केला म्हणून जेवत आहेत. मी पण नाश्ता नाही केला. हे आहे पुरणपोळीचं जेवण सवासींसाठी. घेऊ का? जेवण वाढून झालेलं आहे. कोणाकोणाचे तर वर्षाच्या 2-2 वर्षाच्या पेंडिंग असतात, मग एकदम बांधतात, काही कारणामुळे राहून जातात.
नाही. धान्य वगैरे आणले ना ते रिकामी झाली. आज जे घरात आलो आहे ते घर खूप जुनं आहे, 1991 सालचं आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं. मला तुम्हाला पूर्ण टूर द्यायची होती. ह्या घराला गॅलरीसुद्धा आहे. त्या टाईमला ह्या घराला गॅलरी काढली होती आजोबांनी. काही काही लोकांचं काही विजन असतं ना, किती पुढचा विचार करून ते गोष्टी करतात. म्हणजे त्या टाईमला वेस्टर्न वॉशरूमपासून सगळं त्यांनी इथे बांधलेलं आहे आणि ते पण सगळं घराच्या आतमध्ये. ठीक आहे, मागाच्या धरून मी माझा फुल लुक दाखवायचा प्रयत्न करते, कारण की मला तुम्हाला सांगायचं होतं की ही जी मी साडी घेतली ही पुलमधून घेतलेली आहे, जसं मी पहिलं सांगितलं. आणि मला खरंच त्याचा पूर्ण लुक तुम्हाला दाखवायचा आहे, पण होत नाही आहे तो. हा आहे क्षितिज, माझा दीर, ज्याची पूजा आहे लग्नाची. तुम्ही काय घातले ते मला विचारायचं ही आहे. कवडी माळ आहे. तू का घातली? हे असं असतं की तुळजापूरच्या आईची ही कवडी माळ आहे. अच्छा. आणि ही मोठ्याने बोल, आवाज नाही. जागरण गोंधळ ह्याला नेहमी घालायची असते. म्हणजे हे एक तुळजापूरच्या आईचा संप्रदाय आहे. अच्छा त्या संप्रदायामध्ये ही कवडी माळ घातली जाते. अच्छा, म्हणजे तू पण नेहमी घालतो का? नेहमी नाही, जागरण गोंधळाला. अच्छा, म्हणजे कोणाच्या की फक्त तुझ्या स्वतःच्याच? माझ्या पर्सनली स्वतःची नाही. अच्छा. शिवाजी महाराज सुद्धा घालायचे ही कवडी माळ. अच्छा, ठीक आहे. दुपारचे वाजले 3. आम्ही चाललोय माझ्या जाऊबाईंना सोडवायला. सोबत आहे माझा दीर. जबाबदारी आहे दीरावर आणि भाऊजाईवरती. भाऊजाई नाही, जावेवरती, सॉरी, मी जाव लागते ना, जावेवरती आहे जबाबदारी. चाललो आम्ही सोडायला. नवरी जेव्हा पहिल्यांदा सासरून माहेरी येते, खरंच तेव्हा आईचं प्रेम पाहण्यासारखं असतं. फायनली जाऊबाईंना सोडून आलो आहे आणि मुलांसाठी वडापाव घेतो. इथे गावामध्येच आमच्या एक वडापावचं शॉप आहे. मला का हॉटेल हनुमानमध्ये आम्ही वडापाव घेतलेत. आमच्या पिंपरी पेंडाचे फेमस वडापाव आहेत आणि हे आहे 2 तर वडापावची डिमांड आहे. वडापाव घेऊन चाललो. मस्त असा चहा पिलं हनुमान हॉटेलमध्ये आणि आम्ही खायला घेतली आहे बॉबी, जी मला फार आवडते पहिल्यापासून. तू मोस्टली ना याच गोष्टी बाहेर दे. काय आता हे लग्न कार्य तर झालं. इथे मला माझा धीर धडे देतोय. मी कुठला कंटेंट शूट केला पाहिजे आणि कुठला नाही केला पाहिजे. बॉबी खाण्याच्या नादामध्ये गाडी चालली कुठल्या कुठे नाही. इकडनं रोड चांगला झालाय. ती मोठी बॉबी नाही चांगली लागत, ही जी छोटी बॉबी ना ही चांगली लागते. ते मोठी तो 5वाला पुढा आहे. कळलं. बॉबी खाता खाता कोणाच तरी घरात घुसलीये मी गाडी घेऊन. त्यांना सांगावलं, काका मी बॉबी खात होते. बॉबी खाता खाता गाडी घरात आली. पण बाई हुशार आहेस तू, फार हुशार आहेस. सिरियसली ही बॉबी माझ्या भावाची आणि माझी, आमच्या दोघांची खूप फेवरेट आहे. जेव्हाही आम्ही गावाला ट्रॅव्हल करतो, मंचर म्हणजे निरगुड पुणे ते मोशी ते मंचर, तेव्हा तेव्हा आम्ही ही बॉबी नेहमी खातो. त्याचीच मला आज आठवण झाली आहे माझ्याकडे. त्याचीच मला आठवण झाली म्हणून रोहितला म्हटलं, रोहित आज आपण बॉबी खाऊयात गाडीमध्ये. चहा पिल्यानंतर तो तर काही चहा पित नाही, मी तर काही चहाशिवाय राहू शकत नाही. 2 वेगळी माणसं गाडीत बसली आहे, एक चहा पित नाही आणि एक चहाशिवाय राहू शकत नाही म्हणून. आणि ह्या एकाच गोष्टीवर एकमत झालंय म्हणून आम्ही बॉबी खातोय आता. फायनली घरी पोहोचली आहे आणि ही पोरं चातकासारखी वडापावची वाट पाहत आहेत. हा माझा छोटा धीर पण वाट पाहतोय. तुला पण वडापाव खायचा आहे? इकडे मल्हार, वडापाव खायचा? काय खायचंय तुला? चाबी खायची आहे? सगळेजण माझी आतुरतेने वाट पाहत होते, का तर मी वडापाव घेऊन येणार होते. आणि योगेश यांनी सांगितलं होतं की मी आईस्क्रीम पण घेऊन येणार होती, पण आईस्क्रीम मी काही आणणार नव्हते. सगळ्यांना आईस्क्रीम पण पाहिजे होती, पण मी आईस्क्रीम आणलेली नाही आहे. ठीक आहे श्लोक, चलो. फायनली आज एंड झाले आहेत गावचे सगळे व्लॉग. तर तुम्हाला हे व्लॉग आवडले असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात. धन्यवाद.